आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अमरावतीतून एक बातमी। अमरावतीत बिबट्यानं पुन्हा एकदा वन विभागाला गुंगारा दिलाय। दुकानात लपलेला हा बिबट्या दुसऱ्या बाजूने निघून गेलाय। रामपूरमधील रहिवासी भागात बिबट्या गेल्याची माहिती आहे। 3 तासांपासून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र बिबट्यानं वन विभागाच्या पथकाला गुंगारा देत दुसऱ्या बाजूने पळ काढलेला आहे। त्यामुळे वन विभाग आणि पोलिसांना हात चोळत बसावं लागलं। तिथं रामपुरीमधल्या एका दुकानात हा बिबट्या शिरल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर वन विभागाचं पथक तिथे दाखल झालं होतं। बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते, रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू होते। दरम्यानच्या काळात बिबट्या दुसऱ्या मार्गाने पळून गेल्याचं कळतंय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर माहिती देत आहेत। शुभम, हा बिबट्या दुसऱ्या मार्गाने पळून गेल्याचं कळतंय। आता नेमकं तिथं काय वातावरण आहे? वन विभाग आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे? रेस्क्यू ऑपरेशन बाबत काय निर्णय घेण्यात आलाय? वन विभाग आणि पोलीस पथकाचं संयुक्तरित्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। प्रारंभी बंद गोडाऊन मध्ये बिबट्या आढळून आलेला होता आणि एकूणच या ठिकाणी बघ्यांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। त्यामुळे वन विभागाला रेस्क्यू ऑपरेशन प्रभावीपणे राबवण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत। एका गोडाऊन मधून बिबट्या आता दुसऱ्या गोडाऊन मध्ये गेलेला आहे आणि ज्यावेळेला दुसऱ्या गोडाऊनच्या शेटरमध्ये वन विभागानं जाळं लावलं, काही कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी गेले, तर चक्क बिबट्या तिथून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर उडी मारून दुसरीकडे पडून गेलेला आहे। परिसरात नागरिकांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे या ठिकाणी वन विभागाला ऑपरेशन राबवण्यासाठी कुठेतरी मोठी अडचण येत आहे। वन विभागाचं पथक ज्या भागामध्ये बिबट्या आहे तिथे जाळं टाकण्यासाठी पोहोचतो आणि तिथे अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते आणि या गर्दीमधून बिबट्या जो आहे तो दुसरीकडे पळ काढताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा संपूर्ण परिसर खाली करावा असं आवाहन पोलीस विभागाकडून केलं जात आहे। असं असतानाही नागरिक कुठल्याही प्रकारे न जुमानता या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठ्या अडचणी वन विभागाला जात आहे। अद्यापर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं नाही, मात्र बिबट्या कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। बिबट्या पुढे आलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र दुसरीकडे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग देखील प्रयत्न करत आहे। शुभम, ज्या पद्धतीने हे प्रयत्न सुरू आहेत, ट्रँक्विलायझर गन किंवा अशा स्वरूपाचा काही उपाय वापरण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत का? त्या संदर्भात काही माहिती मिळते का? सध्या ज्या गोडाऊन मध्ये बिबट्या लपलेला आहे, ज्या गोडाऊन आणि ज्या रहिवासी भागामध्ये हा बिबट्या आहे, त्या भागामध्ये वन विभागाचं पथक जे आहे ते पोहोचते आहे। त्या इमारतीला, त्या बंद गोडाऊनला जाळं लावून बिबट्या कसा बाहेर येईल आणि जाळ्यामध्ये कसा अडकेल असे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद शुभम, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय अमरावती भागातल्या रामपुरी रहिवासी भागात हा बिबट्या घुसलेला आहे आणि तिथं बिबट्याने जो उच्छाद मांडलाय त्यामुळे रहिवासी भयभीत आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीत बिबट्यानं अखेर वन विभागाला गुंगारा दिलेला आहे। दुकानात लपलेला बिबट्या दुसऱ्याच बाजूने निघून गेला। रामपुरीतील रहिवासी भागात हा बिबट्या आला होता। ते गेल्या 3 तासांपासून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बिबट्या दिसलेला आहे, मात्र तो दुसऱ्या बाजूने निघून गेलेला आहे। तो आणखी कुठे गेलेला आहे याचा शोध आता घेतला जातो आहे। रामपुरीतील रहिवासी भागात हा बिबट्या आला होता। एका बंद गोडाऊनमध्ये तो शिरल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर वन विभागाचं पथक तिथं दाखल झालं। त्यांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र बिबट्या दुसऱ्या बाजूने निघून गेलेला आहे। यानंतरची आत्ताची एक महत्त्वाची बातमी ती अमरावतीमधून। अमरावतीत बिबट्यानं वन विभागाला गुंगारा दिलाय। दुकानात लपलेला बिबट्या हा दुसऱ्या बाजूने निघून गेलाय। रामपुरीतील रहिवासी भागात हा बिबट्या आला होता। एका बंद गोडाऊनमध्ये तो शिरला होता। त्यानंतर वन विभागाचं पथक तिथं दाखल झालं। त्याला पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले, जाळी लावण्यात आली त्यासाठी गोडाऊनच्या प्रवेशद्वारावर, मात्र दुसऱ्याच बाजूनं हा बिबट्या तिथून निघून गेलेला आहे आणि वन विभागाला त्यानं गुंगारा दिलेला आहे। दरम्यान बिबट्याला पकडताना जो बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, अखेर बिबट्या तिथून निघून गेलाय, त्यानं गुंगारा दिलाय वन विभागाला असं कळतंय, काय नेमकं घडलंय? हेमाली, ज्या बिल्डिंग मध्ये, ज्या बंद गोडाऊन मध्ये बिबट्या शिरला होता आणि त्याच इमारतीला जाळी लावून वन विभागाकडून 2-3 दिशेनं सर्च ऑपरेशन सुरू होतं। एकीकडे वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचं आवाहन आहे, तर दुसरीकडे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक
सुरू आहे। परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। एकीकडे ही गर्दी गोंधळ करत असतानाच दुसरीकडे इमारतीच्या दुसऱ्या बाजूने बिबट्या पळून गेल्याची माहिती सध्या मिळते आहे। एकूणच रामापुरी कॅम्प हा अमरावतीचा मध्यवस्तीचा भाग आहे आणि इमारतीच्या दुसऱ्या बाजूने बिबट्या पळून गेल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झालेला आहे। एकूणच आता अमरावतीच्या मध्यवस्तीत असलेल्या रहिवासी क्षेत्रात बिबट्या पळून गेला आहे का त्याचा शोध सध्या पथकाकडून सुरू आहे। या भागामध्ये ड्रोन कॅमेरे देखील फिरवले जात आहेत। काही नागरिकांकडून एक माहिती देत आहे की बिबट्या जो आहे तो आम्हाला दिसलेला आहे आणि त्याचवरून सध्या गेल्या 1.5 तासापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे। नक्की धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।